न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सध्या वाहतूक पोलिसांकडून फुटपाथ आणि नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत असून अनेक वाहने उचलण्यात येत आहेत। विशेषतः वाकड येथील मारुंजी ते शनी मंदिर रोड या परिसरातही ही कारवाई करण्यात आली। मात्र याच रस्त्यावर शाळेच्या मोठ्या बसेस दीर्घकाळ उभ्या राहत असल्याचे तसेच काही ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र या कारवाईबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की लहान वाहनांवर कठोर कारवाई केली जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसेस, ट्रक आणि डंपर यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। विशेषतः शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना यामुळे अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचंही सांगितलं जात आहे। काही ठिकाणी फुटपाथ मोकळे करण्याच्या नावाखाली कारवाई होत असली तरी रस्त्याच्या कडेला उभ्या मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं चित्र आहे। नागरिकांचा प्रश्न आहे की नियम सर्वांसाठी समान असताना मोठ्या वाहनांवर कारवाई का होत नाही, तसेच फुटपाथवरील अतिक्रमण प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। यासोबतच कारवाई दरम्यान वाहन उचलताना किंवा हलवताना वाहनाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, याबाबतही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की कारवाई करताना सर्व प्रकारच्या वाहनांवर समान नियम लागू करण्यात यावेत आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव टाळावा। प्रशांत काटे, न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।